हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर हे बघा, पावसाळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला थोडीशी क्लीन ठेवली तर व्यवस्थित जातं. तशीच माझी कचऱ्याची डस्टबिन ती मी क्लीन केलेली आहे. आणि त्याचबरोबर कपाटातलं ड्रावर जे आहे त्याच्यामध्ये उंदराने पुन्हा एकदा असा गोंधळ केला होता ना, सर्वात अगोदर मला क्लीन करून घ्यावाच लागला. मी काय केलं, उंदराने जी घाण केलेली आहे ती सर्व काढली. त्यामध्ये एक छोटंसं पिल्लूसुद्धा मरून पडलं होतं, ते सुद्धा काढलेलं आहे. आणि ड्रावर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. त्यामध्ये जे आपलं पुसायचं लिक्विड आहे ते टाकलेलं आहे. आणि ते झाल्याच्या नंतर काय केलेलं आहे, सर्व झाडून वगैरे काढून घेतलेलं आहे. झूड वगैरे झाली की लगेच काय केलेली आहे, दिवाबत्ती जी आहे आपली संध्याकाळची ती केलेली आहे. दिवाबत्ती केली, पण पावसाळ्याचं आपल्याला काय करायचं आहे, थोडासा कापूर किंवा धूप जो आहे तो घरामध्ये कंपल्सरी लावायचा आहे. कारण धूप जो आहे ना त्यानं काय होतं, थोडंसं मच्छर वगैरे सुद्धा कमी होतात आणि घरामध्ये एक चांगला सुगंध पसरतो. त्यानं थोडंसं आपल्याला व्यवस्थित छान वाटतं. तर असो मी धूप दीप अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि दिवा जो आहे तो सुद्धा लावून घेतलेला आहे. आणि ती शुभम करोती म्हणलेली आहे. मी जेव्हा पण दिवा लावते ना तेव्हा शुभम करोती ही न चुकता म्हणते. कारण दिव्याची वेळ आणि शुभम करोतीची दिव्याची जी प्रार्थना आहे ती शुभम करोती आहे. आणि ती म्हटल्याशिवाय मला सुद्धा दिवा लावल्यासारखा वाटत नाही. मी कधीच शांततेने असा नुसता दिवा लावून बाजूला होत नसते. जास्त करून मुलं दिवाबत्ती करतात, पण ज्यावेळेस मी करते ना त्यावेळेस शुभम करोती म्हणते. मुलांनाही सांगत असते करायला, पण मुलांचं कसं असतं, मूडवरती असतं, कधीतरी करतात, रोज रोज मुलं करत नाहीत. तर चला असो, झालेली आहे माझी दिवाबत्ती. आणि बाहेर पाऊस चालू होता थोडा थोडा, तुळशीपाशी काही दिवा जास्त वेळ राहिलेला नाही आहे. पण जो पण मी कापूर आणि थोडासा धूप लावलेला आहे तो थोडासा देवापाशी वेगळा लावलेला आहे. आणि एक जो आहे तो लावून मी किचनमध्ये ठेवलेला आहे. कारण किचनमध्ये सुद्धा थोडंसं माशा मच्छर होऊ नये किंवा त्यानं थोडंसं व्यवस्थित वाटावं म्हणून. इथे काय केलेलं आहे, मी लगेच थोडेसे भांडे पडलेले होते ते घासून घेतलेले आहेत. थोडासा मसाला डब्बा वगैरे जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे. थोडेसे कपडे पडले होते धुईला, ते पण धुवून घेतलेले आहेत. कपडे म्हणजे काय असे जास्तीचे नव्हते, एकच ड्रेस होता तो धुवून घेतलेला आहे. आणि इथे बघा, आपली तब्येत बरी असो नसो, घरामध्ये काहीही वातावरण असो, काय होतं ना, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या घरातल्या पुरुषांनी सुद्धा काहीतरी करावं किंवा एखाद्या वेळेस चहा पाणी करून द्यावी, ज्यावेळेस जास्त सिरियसनेस असतं त्यावेळेस कधीतरी घेतात मनावर. पण आपल्याला ज्यावेळेस आपण थोडंसं थकून येतो किंवा आपल्याला घरचं काही करायचं वाटत नाही त्यावेळेस एखाद्या वेळेस अपेक्षा करतो ना, त्यावेळेस आपल्या पुरुषांना हे काम करून थोडंसं काय वाटतं ना, कमीपणा वाटतो. मला तर असं वाटतं की वाटतं, कारण त्यांच्या हातातून ते काम सुटलेलं असतं. त्यांनी भले आईला मदत केलेली असेल, पण ते बायकोला मदत नाहीत करू शकत जास्त करून. हां, करतात जास्त करून, कधी मनात असल्यावर एखाद्या वेळेस झाडून काढतील, एखाद्या वेळेस काय आवरू म्हणून किचनवरचा पसारा आवरू लागतील. पण ते माझ्याजवळ येऊ सारखं काय करू लागू. ज्यावेळेस मला घाई गडबडीमध्ये पटकन आवरायचं असतं त्यावेळेस माझ्या मध्ये येऊन करणार, पण ज्यावेळेस खरंच करायचं असतं ना त्यावेळेस करत नाहीत. कारण त्यावेळेस आपल्याला वाटतं आपणही थकून आलेलो आहोत, आपल्यालाही थोडंसं बरं वाटत नाही, त्यावेळेस ह्यांनी काहीतरी करावं, तर त्यावेळेस ह्यांनी हे करतात बघा. त्यांचीच अपेक्षा असते की आपल्याला काय चहा पाणी करून द्यावी. नसता मग आपण थोडंसं व्यवस्थित न बोललो किंवा आपल्याला बरं नाही काय नाही, आपण आपलंच बघितलं ना त्यावेळेस पुरुष लोक हे असं करतात बघा. तर चला असं कोणाकोणाकडे असं होतं मला नक्कीच सांगा. मला कुणाचं म्हणजे हे नाही करायचं आहे की खरंच म्हणजे खरंच सांगते, काही जणांना मनापासून काहीतरी करावं वाटतं आणि काही जणांना करणं म्हणजे कमीपणा वाटतं, एवढंच मला सांगायचं होतं. तर असं ते माझ्या घरीसुद्धा ते उदाहरण आहे म्हणून मी सांगितलेलं आहे. कधी नाही वाटत आणि कधी वाटतो, कधी एवढा मोकळेपणा असतो पण कधी त्यामध्येच काहीतरी मनामध्ये असतं. असं माझी चहा पाण्याची वेळ झालेली होती, चहा पाणीसुद्धा झालेली आहे. प्रतीक्षा आली होती शाळेतून आणि शाळेतून आल्याच्यानंतर मी चहा पाणी केलेली आहे. तशी अगोदरही झाली होती माझी आणि आल्याच्यानंतरसुद्धा प्रतीक्षा आल्याच्यानंतरसुद्धा झालेली आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, थोडंसं तीळ, जवस आणि सोप घेतलेली आहे, जी की बडीशोप आपली. तर ती मी
एक आपला मुखवास म्हणून घरामध्ये शोप तीळ आणि जवसाची जी असते ना आपल्या शरीरासाठी चांगली असते म्हणून भाजून ठेवलेली आहे आणि इथे आपला चहा सुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर मसाला डब्बा जो आहे तो मी क्लीन करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा भरून ठेवलेला आहे। कारण काय होतं ना पावसाळ्यामध्ये थोडासा मिठाचा मसाल्याचा हात ह्याला त्याला लागला तर थोडंसं वल्ल जे म्हणजे सुक्क प्रमाणामध्ये जेवढं क्लिअर वातावरण असतं ना तेवढं ह्या वल्ल्यापणामध्ये आपल्याला कसं गिजगिज वाटते आणि व्यवस्थित वाटत नाही। त्यामुळे थोडंसं स्वच्छ केलं तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला व्यवस्थित वाटतं। तर चला असो, इथे मी मसाला डबा स्वच्छ केलेला आहे आणि भरून सुद्धा घेतलेला आहे। चला असा हा छोटासा रिमिक्स व्हिडिओ मी तुम्हाला आजचा शेअर करत आहे आणि ही कामं आपल्याला छोटी मोठी घरातली करावीच लागतात आणि ही जर कामं आपले राहिली तर ह्यांना सुद्धा आपल्याला थोडीशी चिडचिडपणा वाढतो आणि काम करण्याची इच्छा होत नाही आपली। त्यामुळे आपल्या किचनमधल्या वस्तूसुद्धा आपल्याला थोड्याशा व्यवस्थित लागतात। चला मला हे असे आत्ता मी तुम्हाला बोलले थोडंसं मला हे अशी घरची कारणं सांगा वाटत नाहीत पण कधीतरी थोडंसं माणसाला पण वाटतं येतं माणसाच्या समोर म्हणून बोलतं थोडंसं माणूस। असं कुणी राग मानू नका आणि जसं दिसतं तसं सगळंच काही नसतं। एखाद्या वेळेस रागाच्या भरात माणूस बोलतं थोडंसं असं तुम्हालाही थोडासा रागच आलेला कालपासून म्हणून मी थोडंसं तुमच्याशी आज बोललेली आहे। माझं इथं सगळं मसाला डबा वगैरे भरून झाला आणि मी काय केलेली आहे सोप जी भाजत असताना तुम्ही म्हणता तीळ आणि जवस का घेते। तीळ आणि जवसाचे फायदे आपल्या हाडासाठी भरपूर आहेत। नाही आपल्याला रोज जमलं ना तरी खरं तर हे रोज एक चमचा खाण्याने आपल्या शरीरातलं ग्रीसिंग जे आहे ते वाढतं। तीळ आणि जवस जे आहेत जवसाचं काम आपल्या शरीरात ग्रीसिंगचं करतं आणि तीळ जे आहे ते आपलं हाडं मजबूत करण्यासाठी करतं। त्यासाठी गावरान तीळ असायला हवेत। सोप आपण नेहमी खातो, चहा पाणी झाल्यावर किंवा कुणी आल्या गेल्यावर देतो तर त्यावेळेस आपल्याला कमीत कमी त्या सोपच्या एक खाण्याच्या सवयीनं तरी आपल्याला हे खायला होतं आणि त्यामध्ये थोडासा ओवा असेल तर टाका। कारण माझ्याकडे ओवा नव्हता म्हणून मी टाकलेला नाही आहे। कारण ओव्यानं पोट साफ राहतं, तिळानं हाडं मजबूत होतात आणि जवसानं आपल्या शरीरात ग्रीसिंगचं काम म्हणजे कॅल्शियमसुद्धा वाढतं। तर असं म्हणतात की रोज एक चमचा जर खाल्ला तर आपल्याला गुडघ्याचा वगैरे त्रास होणार नाही। आपण हे सर्वांना सांगतो, आपण कधीतरीच करतो। त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपण आपल्या जीवनामध्ये पाळत नाहीत म्हणून आपल्याला थोडंसं ह्याला त्रासाला सुद्धा समोर जावं लागतं आणि या खरंच करायला गेलं तर खूप छोट्या गोष्टी आहेत पण हे आपल्याकडून होत नाहीत। आज काम तर भरपूर केलेलं आहे पण व्हिडिओ काढायची मात्र इच्छा नव्हती म्हणून व्हिडिओ जास्तीचा शूट नाही केलेला आहे। तर झालेली आहे इथं आपली सोप तयार करून। तर हा झालेला आहे आपला मुखवास। हा थोडासा थंड होऊ द्यायचा आपल्याला आणि नंतर भरून ठेवायचा आहे। मस्त लागतो खायला। चला ही जी आपण सोप तयार केलेली आहे ह्याला आपण मुखवास म्हणू शकतो आणि बडीशोप सुद्धा म्हणू शकतो। तर ही आपल्याला मस्त थंड होऊन द्यायची आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मस्त काचेच्या भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे। तर चला झालेली आहे आपली सोप तयार। ही केलेली आहे रात्री आपण खिचडी आणि त्याच्यासोबत तळलेले आहेत 2-3 पापड। तर चला मी व्हिडिओचा इथंच एंड करते। आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ।